धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक नगरी म्हणून नाशिकची ओळख आहे. शहरात अनेक मंदिरे गोदातीरी वसली आहेत. यामधीलच एक ऐतिहासिक मंदिर म्हणजे काळाराम मंदिर. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंचवटीतील हे मंदिर अयोध्यानंतर सर्वात महत्त्वाचं मंदिर म्हणून ओळखलं जात आहे. या ऐतिहासिक काळाराम मंदिरात दरवर्षी चैत्र नवरात्र सप्तमीला रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. बुधवारी रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलंय. जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळाराम मंदिरात येऊन महाआरती केली. तेव्हापासून मंदिरात दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याचं बघायला मिळतंय. रामनवमी उत्सव काळात काळाराम मंदिर संस्थानच्या वतीनं विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात. भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने काळाराम मंदिर संस्थान तसेच पोलीस प्रशासनाच्या 2 बैठका झाल्यात. रामनवमी काळात भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावं यासाठी मंदिर परिसरात पूर्णतः बॅरिगेटिंग लावण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष दर्शनाची देखील सोय करण्यात आली. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद.